नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत मिलनजी रामटेककर फुलचूरचे सरपंच आलेले आहेत। त्यांनी क्षेत्रात तसे गावात पुष्कळचे कार्य केले आहे, त्याबाबत आपल्याला संबोधन करणार। नमस्कार। नमस्कार, मी मिलन रामटेककर, सरपंच फुलचूर। 12/2/2021 पासून मी सध्या फुलचूर गावात सरपंच म्हणून कार्यरत आहे। आणि त्यावेळेस कोरोनाचा वेळ होता। कोरोनाच्या वेळेसही आम्ही आपल्या गावात पूर्ण सर्व्हिस दिली आहे, लोकांना स्वास्थ्य लाभ दिलेला आहे, त्यांची सेवा केलेली आहे। तसेच आम्ही गावात आपले रोड, रस्ते, नाली, सिमेंट रोड, पक्के रस्ते हे सर्व पसंतीचा कार्यक्रम पहिले केलेला आहे। त्याचाच आपल्याकडे सध्या आम्ही विठ्ठल रुक्माई मंदिर बनवत आहोत, त्याचं काम चालू आहे। समाज भवन, महिला बचत भवनचे काम चालू आहे, समाज भवनचे काम चालू आहे। आणखी पुष्कळ सारे काम आम्ही एमआरजीएसच्या माध्यमातून पण केलेले आहे। खडीकरण आहे, जसे रस्ते खडीकरण आहे, सिमेंटीकरणचे नाली आहे, असे पुष्कळ सारे काम आम्ही त्यावेळेस केलेले आणि सध्याही करतच आहोत। तसंच आता आम्ही दरवर्षीप्रमाणे 3 वर्ष झाले, सलग 3 वर्षाप्रमाणे आम्ही नागरी सुविधा यांच्या माध्यमातून पूर्ण मोठे मोठे काम आणलेले आहेत। रोड रस्ते आमच्या गावात संपूर्ण झालेले ह्याच परीमध्ये आहेत की ते आता संपूर्णात येत आहे। आणि आता उरलेले जे कामे आहेत ते आम्ही उरलेल्या वर्षात आम्ही करणार आहोत। आमचे नळ योजना पण आपल्याकडे झालेली आहे। मोदीजी सध्या हर घर हर जल नळ योजना जे आहे त्यांनाही मी आपल्या गावात आणलेलं आहे आणि ते अर्धे काम झालेले आहे। 5-6 महिन्यात ते आपल्याला पूर्ण गावात स्वच्छ सुंदर पाणी, शुद्ध पाणी पण भेटणार आहे नळाच्या माध्यमातून। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळीचे कार्यक्रम घेतो, महिलांचे प्रोत्साहनवाले कार्यक्रम घेतो। मुलांना प्रोत्साहन करता त्यांना आम्ही पर्सेंटेज वाईज त्यांना प्रोग्राम घेतो आणि त्यांना आपण पुरस्कृत करतो, जेणेकरून आपल्या गावातले मुलं प्रोत्साहित होतात आणि पुढे आणखी नवीन नवीन मुले चांगल्या रीतीने अभ्यास करतात। तसेच आम्ही महिलांच्यासाठी महिला दिवस पण घेतो। पूर्ण बाहेरचे लोक महिला आहेत त्यांना बोलवतो आपल्या पंचायतला आणि गावातली महिला करता हल्दी कुंकूचे आपली महिला जे सदस्य आहेत त्यांच्या मार्फत तेही करून घेतो। आणि तंटामुक्त समिती तिथेही मी सदस्य, आमचे सर्व पंचायत ग्रामपंचायतचे सर्व सदस्य मिळून आम्ही त्या गावात शांतता सुव्यवस्था राखतो। आता गावात आम्ही एक नवीन झाडे लावा उपक्रम चालू आहे, तोही करणार आहे। आणि नाली रस्ते चौडाईकरणचेही कामे आम्ही सुरू करत आहोत आणि सध्या विठ्ठल रुक्माई मंदिर आहे तोही सुरू आहे। आणखी नवीन कामे उरलेल्या वर्षात आम्ही आणणार आहोत। धन्यवाद। मन मोकळेपणाने रामटेकरजीने आपल्याला सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।